जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून सोलापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील दाराशा प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा थाटात पार पडला। जागतिक महिला दिनाचं औचित्य साधून 8 मार्च रोजी सकाळी सोलापूर महानगरपालिकेच्या सदर बाजार परिसरातील दाराशा प्रसूतीगृहाचा लोकार्पण सोहळा पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे आणि बालाजी स्पेशालिटी केमिकल्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला। बालाजी स्पेशालिटी केमिकल्स यांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून सुमारे 1 कोटी रुपयांच्या तरतुदीतून दाराशा प्रसूतीगृहाची दुरुस्ती, नूतनीकरण तसंच अद्ययावत उपकरण सुविधा याद्वारे देण्यात आल्या आहेत। सुसज्ज अद्ययावत ऑपरेशन थिएटर, प्रसूती कक्ष, वॉर्ड, तपासणी कक्ष, हिरकणी कक्ष, प्रयोगशाळा, सोनोग्राफी कक्ष, प्रतीक्षालय अशा सोयी सुविधा इथं निर्माण करण्यात आल्या आहेत। सदर बाजार परिसरातील कामगार वर्ग तसंच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी हे प्रसूतीगृह मोफत प्रसूतीपूर्व आणि प्रसूती पश्चात सुविधा देण्यासाठी आता सज्ज झाला आहे। या ठिकाणी दाखल होणाऱ्या गर्भवती महिलांना रक्त तपासणी, औषधं, ॲडमिशन, रक्तसंक्रमण, जेवण तसंच घरून ने-आण करण्यासाठी ॲम्ब्युलन्स या सर्व सुविधा मोफत देण्यात येतील। तसंच जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, जननी सुरक्षा योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना यांचा देखील लाभ मिळणार आहे। यावेळी पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांनी राम रेड्डी यांच्या सामाजिक उत्तरदायित्वाचं कौतुक केलं। आता एक्झाम्पल जसं त्यांनी सांगितले की जी वास्तू आहे आपली आजूबाजूला असलेल्या ज्या गोरगरीब महिला आहेत जवळजवळ रोज 8 ते 10 डिलिव्हरी म्हणजे खूप मोठं मेजर अचिव्हमेंट झाली की एवढ्या लोकांना जर एवढ्या चांगल्या वास्तूमध्ये येत असेल तर नक्कीच लोक येतात। शासनाचा उद्देश हाच आहे की जेवढ्या जास्तीत जास्त महिला डिलिव्हरी आपल्या डॉक्टरांच्या प्रेझेन्समध्ये होतील तेवढ्या बालमृत्यूंचं आणि मातामृत्यूंचं प्रमाण कमी होतं। इतकी जर 5 स्टार फॅसिलिटी असतील आणि इतकं प्रशस्त आणि चांगलं आपलं हॉस्पिटल असेल तर नक्कीच लोक आपल्याकडे येत राहतील। आणि मला विशेष वाटतं की 2-3 आपल्या UPSC पण याच ठिकाणी आहे। पुन्हा एकदा रेड्डी साहेबांचा आम्हाला जेवढा कार्यकाळ आमचा राहील तुमचा हात आमच्यासोबत असावा आणि लोकांना त्याच्यातून शाळा असेल, आरोग्य सेवा असेल किंवा इतर सुद्धा आमच्या नागरिकांना पाण्याची सुविधा किंवा इतर कुठलीही लागेल त्यासाठी नक्कीच आम्ही तुमच्याकडं हक्कानं मदत मागणार। तर राम रेड्डी यांनी भविष्यात देखील अशा प्रकारचं कार्य करण्याचा मानस जाहीर केला। आपण डॉक्टरीन चौकचा काम केले त्याचा रिझल्ट पाहिल्यानंतर जेव्हा आयुक्त मॅडम तत्कालीन आयुक्त मॅडम तेरी मॅडमने जेव्हा सांगितलं आम्ही लगेच होय म्हणलं, कारण काय तिथला रिझल्ट आम्हाला एकदम चांगला वाटलाय। आत्तापर्यंत जेवढं आम्ही काम केले त्यातला सर्वात जास्त सॅटिस्फॅक्शन म्हणजे ते हॉस्पिटलचा, म्हणजे त्याचा लाभार्थीचा जो आनंद बघून 4-5 पेशंट्स म्हणजे तिथं ट्रीटमेंट घेतल्यानंतर पेढे घेऊन आले आमच्या ऑफिसमध्ये, ते बघून मला वाटलं आपलं खरं तिथं चांगलं काम करा। तेवढंच नव्हे, त्या सोडल साहेबांनी ते आधी जसं रिटायर झालं ते मेडिकल ऑफिसर जे सोडल साहेब होते त्यांनी ग्रुपच तयार केलं होतं। प्रसूतीगृहाच्या नूतनीकरणासाठी आणि अद्ययावतीकरणासाठी बालाजी अमाईन्सतर्फे कनशेट्टी, बिराजदार, सांजेकर यांच्या टीमनं मेहनत घेतली। त्यांचा सत्कार या प्रसंगी आयुक्तांच्या हस्ते करण्यात आला। या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, अनिल विपत, आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने, विभागीय अधिकारी हिदायत मुजावर, नागनाथ बाबर, महेश क्षीरसागर, जगधनी, अंतर्गत लेखापरीक्षक राहुल कुलकर्णी, युवराज गाडेकर, किशोर सातपुते, स्त्रीरोगतज्ञ डॉक्टर रेणुका लहांडे, बालरोगतज्ञ डॉक्टर मंजुषा चाफळकर, भूलतज्ञ डॉक्टर चिडगुपकर, डॉक्टर सतीश दोशी, डॉक्टर विजयकुमार चौगुले, शहर कार्यक्रम व्यवस्थापक डॉक्टर आतिश बोराडे, डॉक्टर सुहासिनी वाळवेकर, डॉक्टर लता पाटील, डॉक्टर तन्वांगी जोग, मल्लीनाथ बिराजदार, दत्तप्रसाद सांजेकर, विनोद चुंगे, असीम सिंदगी, अमोल कनशेट्टी, सचिन मोरे, बसवराज अंटत, कार्यकारी अभियंता राजेश परदेशी, अग्निशमन प्रमुख राकेश साळुंखे, समीर मुलाणी, उद्यान प्रमुख किरण जगदाळे, डॉक्टर सतीश चौगुले, विक्रम पाटील, मेट्रन थोरात, माने, आरोग्य विभागातील सर्व कर्मचारी, महापालिकेच्या इतर विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक बहुसंख्येनं उपस्थित होते।